मित्रांनो, तर 8वी पास आणि पदवीधारकांसाठी सहाय्यक आणि शिपाई या पदांची परमनंट नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. ज्यांचं पण 8वी 9वी आणि 10वी हे फक्त एवढंच झालेलं आहे त्यांच्यापर्यंत तर नक्कीच पोहोचवा. ग्रॅज्युएशन झालं असेल तर खूप छान. परंतु ज्यांचं फक्त 9वी शिक्षण थांबलेलं आहे, 10वी थांबलेलं आहे, पुढे शिकलेले नाहीत, 8वी थांबलेले आहेत, पुढे शिकलेले नाहीत, तर त्यांच्यापर्यंत ही जाहिरात नक्की पोहोचवा. आणि अभ्यासक्रम तर काय आहे, फक्त 90 गुणांचा पेपर आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये फक्त जी आणि बुद्धिमत्ता चाचणी फक्त 2च आहेत सब्जेक्ट. त्यामुळं जास्त काही इंग्लिशचं आणि बाकी विषयांचं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. आणि मी स्वतः मित्रांनो अशा भरपूर परीक्षा असतील, वनरक्षक असेल, सरळ सेवामधील परीक्षा असतील, कंबाईन गट ब गट क भरपूर परीक्षांचा अनुभव घेतल्यामुळं SSC, रेल्वे, बँकिंग, ठीक आहे, अशी कोणती परीक्षा नाही की ज्याचा मी अनुभव घेतला नाही. तर यापैकी सुद्धा मी एक परीक्षा दिलेली होती. आणि जसं की आता जी भरती आलेली आहे, ओके, ठाणे जिल्हा मध्यवर्ती, तसं मी मुंबईची ही रिक्रुटमेंट जी होती त्याला मी काही म्हणजे 2020मध्ये फॉर्म भरलेला होता मित्रांनो. आपण बघू शकता माझं नाव आहे, ओके, डेट ऑफ बर्थ आहे, परीक्षा केंद्र आहे. तर ही जी काय ऑनलाईन परीक्षा होती, म्हणजे सांगायचं काय की ही परीक्षा जी असते ती ऑनलाईन असते. फॉर्ममध्ये जर स्पष्टपणे दिलेलं नसलं तरी परीक्षा ऑनलाईन असते. ऑनलाईन परीक्षा जर तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट झाला, म्हणजे त्याचा जर कट ऑफ जर आपण क्रॅक केला, लेखी परीक्षेमध्ये जर पास झाला, तर आपल्याला काय होतं मित्रांनो, तर असं कॉल लेटर येतं. कशासाठी, तर इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे कधी याची 100 मार्काची परीक्षा असते, यामध्ये 90 गुण हे लेखी परीक्षेला असतात आणि 10 गुण हे काय असतात, इंटरव्ह्यूला असतात. त्यामुळं मी तुम्हाला परिपूर्ण याचं गाईड करू शकतो की नेमकं तुम्ही काय सटीक वाचलं पाहिजे, टू द पॉईंट काय केलं पाहिजे, आणि इंटरव्ह्यूला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, मी तुम्हाला इंटरव्ह्यूचे पण त्यामध्ये काय केलं जाईल, तर जे काही 100 प्रश्न असे दिलं जाईल की त्यातच संपूर्ण तुमचा काय जास्त वेळ इंटरव्ह्यू चालत नाही, लईत लई 5 ते 10 मिनिट तुमचा इंटरव्ह्यू चालतो. त्यामध्येच तुमचं काय आहे, तर जे पण त्यांना विचारायचं आहे ते सर्व विचारत असतात. तर संपूर्ण माहिती पाहूया. आणि मला स्वतःला याचा अनुभव असल्यामुळं मी तुम्हाला परिपूर्ण परीक्षेपर्यंत नव्हे तर इंटरव्ह्यूपर्यंत, फायनल सिलेक्शन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत मी तुम्हाला याचं मार्गदर्शन करू शकतो. प्रत्येकाने फॉर्म भरा मित्रांनो, मी तुमच्यासोबत आहे. सोबतच मला व्हॉट्सअप करा. ज्या पण विद्यार्थ्यांना नेट कॅफेचा प्रॉब्लेम येत असेल, आमची जी गचामोडी नेट कॅफे टीम आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करेल. याचं परिपूर्ण जे काही स्टडी मटेरियल आहे ते सुद्धा तुम्हाला टू द पॉईंट मित्रांनो, जेणेकरून तुम्ही भरकटणार नाही. आता ही जरी बँकिंगची परीक्षा असली, ठाणे जिल्ह्यामध्यवर्ती सहकारी बँक, तरी पण बँकेचा सिलेबस बिलकुल पण नसतो, लक्षात घ्या. ठीक आहे, बँकिंगचा सिलेबस नसतो, नाही तर तुम्ही करत बसाल पझल, कोडिंग डिकोडिंग. ठीक आहे, हे जे काही बँकिंगचं रिझनिंगचा सिलेबस असतो किंवा मॅथ्सचा असतो, ओके, तर ते बिलकुल पण नसतं. यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता जे असतं, जे आपलं तलाठी भरती आहे, जे की आपल्या सरळ सेवेचं आहे, तेच अगदी पॅटर्न असतो. आणि यामध्ये शिपाई पदासाठी तर अशा बिलकुल पण नाही. आता आपण ते सिलेबस वगैरे डिटेल पाहणार आहे. फक्त 2च सब्जेक्ट आपल्याला करायचे आहेत. त्यासाठी शिपाई पदासाठी. आणि बाकीचे जे काय भरती आहे, जो कोणतं, तर ज्युनियर बँकिंग असिस्टंट, जे की मी स्वतः क्रॅक केलेली, तर त्याचा सिलेबस थोडा डिफरंट आहे, तो पण तुम्हाला समजावून दिला जाईल. तुम्हाला समजलंच आहे की ही ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठाणे यांच्यातर्फे ही रिक्रुटमेंट आलेली आहे मित्रांनो. आणि सतत अशा रिक्रुटमेंट येत असतात, पेमेंट पण इन्क्रीज होत असतं. आपले बरेच मित्र सध्या यावरती काम करत आहेत. तर आता भरपूर म्हणजे 30,000पेक्षा जास्त पर मंथ त्यांना सॅलरी झालेली आहे. त्यामुळे सॅलरीचं टेन्शन घेऊ नका. सुरुवातीला फक्त ते काय आहे, 1 महिना म्हणजे काही दिवस, 1 महिन्यापेक्षा काही दिवस सुरुवातीला आपल्याला काय आहे, कमी वेतनवर असतं. हळूहळू वेतन तुमचं इन्क्रीज होत जातं. ओके, तर सुरुवातीला तुम्हाला कमी वेतनवरती करावं लागेल. ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी 15,000 आहे आणि शिपाईसाठी काय आहे, 10,000 एवढं वेतन देण्यात येतं. त्यानंतर जर आणि परमनंट आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की इथं हंगामी वगैरे शब्द आला, तर हे काय आहे, हंगामी कालावधी म्हणजे तुमचा जो काय प्रोबेशनरी पिरियड आहे, त्याला इंग्लिशमध्ये प्रोबेशनरी पिरियड म्हणतात. तर तुमचं काम वगैरे बघतात की कसं आहे, करते का काम, नाहीतर कधी कधी काय जॉईन झाला म्हणजे त्याला असं एका उमेदवाराला वाटतं की आता मी राजा मानव झालो की मला कोणी काढू शकत नाही. तर ते बँकेने अधिकार ठेवलेला आहे किंवा व्यवस्थित जर काम वगैरे नाही केलं तर काय आहे, तर त्यांना कमी करण्याचा अधिकार हा बँकेने ठेवलेला आहे. प्रोबेशनरी पिरियडमध्ये तो चेक केला जाईल की बाबा कसं काम करतं आहे मनुष्य, कसं नाही. आता बघा, वेळ खूप कमी आहे, त्यामुळं तात्काळ ॲक्शन घ्यायची आहे. फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे ते पण आपण बघूया. तर आपल्याला जे काही शैक्षणिक पात्रता आहे ती 26/8/2022 या दिनांकाला पूर्ण असणं गरजेचं आहे. आता ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी काय पात्रता आहे, तर आपल्याला पदवी असणं गरजेचं आहे. ओके, पदवी असणं गरजेचं आहे. MSIT पण आपला पूर्ण असावा. MSIT जर तुमचा आता चालू असेल तर 26/8/2022ला तुमच्या हातामध्ये सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे, तरच फॉर्म भरा, अदरवाईज भरू नका. दुसरा बारा शिपाईसाठी. ठीक आहे, तर दुसरं जर आपण बघितलं तर काय मित्रांनो, तर वयोमर्यादा 21 ते 38 वर्षापर्यंत आहे. ओके, म्हणजे तुमचं पदवी पाहिजे आहे, MSIT पाहिजे आहे आणि वय 21 ते 38 पाहिजे आहे. तर तुम्ही बँकिंग असिस्टंट यासाठी फॉर्म भरा. सिलेबसचं किंवा स्टडी मटेरियलचं
टेस्ट सिरीजचं परिपूर्ण जे की टू द पॉईंट आहे. आता मी तर स्वतः क्रॅक केलं, त्यामुळे मला याचा अगदी खाचाखळगा सर्व काय माहिती आहेत. ओके, ADCC असेल, PDCC असेल, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा मुंबईची असेल. ओके, तर सर्व याचा मला अनुभव असल्यामुळे तुम्हाला टू द पॉईंट याचं दिलं जाईल बँकिंग असिस्टंटचं. मला खाली फक्त व्हॉट्सअप करा. त्यानंतर जर आपण बघितलं तर काय मित्रांनो, शिपाई पदासाठी आता मी स्क्रीनवरती पण सांगितलं की ज्यांचं 8वी 9वी आणि 10वी झालेलं आहे, ठीक आहे, तर त्यांनीच. आता तुम्ही म्हणाल माझं 11वी झालेलं आहे, चालेल का? तर नाही, शिपाई पदासाठी 11वी चालणार नाही. फक्त काय आहे, तुमचं काय झालं पाहिजे, इथं बघा काय लिहिलेलं आहे, उमेदवारांनी 8वी उत्तीर्ण वा 10वीपर्यंतचेच शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल. ओके, म्हणजे तुमचं 11वी 12वी चालणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं जर पुढचं शिक्षण झालं असेल तर एकतर ग्रॅज्युएशन झालं असेल तर वरचा फॉर्म भरा. ओके, जर ग्रॅज्युएशन झालं असेल, MSc झालं असेल तर ज्युनियर बँकिंग असिस्टंटचा फॉर्म भरा. आणि जर कमी शिक्षण असेल 10वीपर्यंतचे तर हा फॉर्म भरा. ओके, चला पुढं बघूया काय म्हणते. तर प्रोबेशनरी पिरियड, आता मी आताच मागास सांगितलं की हंगामी शब्द आल्यामुळं तुम्ही गडबडू शकता, तर त्याला प्रोबेशनरी पिरियड असं म्हटलं जातं, हंगामी. तर तो 1 वर्षाचा असेल. 1 वर्षामध्ये जर तुमची कामगिरी चांगली नाही वाटली तर बँक आहे तुम्हाला काय करू शकतो, सेवेतून परमनंट करू शकतं किंवा नाही पण करू शकत. हे अधिकार काय आहे, बँकेला आहे. ओके, निवड पद्धत काय आहे, ऑनलाईन परीक्षा होईल. ऑनलाईन 90 गुणांची परीक्षा होईल. ज्युनियर असिस्टंटसाठी पण 90ची, शिपाई पदासाठी पण 90ची. सिलेबस फक्त वेगवेगळा आहे. ज्युनियर असिस्टंटसाठी काय काय आहे मित्रांनो, तर ज्युनियर असिस्टंटसाठी बँकिंगचे प्रश्न विचारले जातात. ओके, ते सर्व मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि 1961 हा पण अधिनियम तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. त्यानंतर मराठी भाषा, इंग्रजी भाषा, त्याच्यावरती बेसिक इंग्रजी ग्रामर विचारलं जातं मित्रांनो, ते पण तुम्हाला दिलं जाईल. सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, ठीक आहे, हे तर आपल्याकडे ऑलरेडी आहेच, डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाते. त्यानंतर हे जे काय परीक्षा होणार आहे तर कोणत्या माध्यमातून होईल, एकतर मराठी आणि इंग्रजी, म्हणजे मराठी आणि इंग्रजी 2 ऑप्शन आपल्याकडे राहतील. हे झालं कशासाठी, तर ज्युनियर बँकिंग असिस्टंट. शिपाई पदासाठी खूप सोपा पेपर आहे आणि खूप जसं की बऱ्याच जण जरी अभ्यासाच्या प्रवाहामध्ये नसतील, ओके, बऱ्याच जणांनी 10वी नंतर बरे गॅप वगैरे पडला असेल तरी पण ताण घेऊ नका. असे तुमच्या संपर्कात असतील, फक्त माझा व्हॉट्सअप नंबर द्या आणि त्यांना सांगा ठाणे जिल्हा मध्यवर्तीचे मार्गदर्शन पाहिजे, फॉर्म भरायचा आहे, स्टडी मटेरियल पाहिजे, ठीक आहे. त्यांना आमची टीम संपूर्ण परिपूर्ण मार्गदर्शन करून अगदी मुलाखती नव्हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करेल. तर यासाठी फक्त काय 90 गुणांची मित्रांनो परीक्षा आहे. त्यानंतर वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. जसं की आपण जर बघितलं MCQs पद्धतीने 4 ऑप्शन असतील, कोणता तरी एक आपल्याला काय करायचं आहे, चूज करायचं आहे. ओके, त्यानंतर आपण जर बघितलं यामध्ये सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 2च विषय आहेत, म्हणजे GKचं आणि बुद्धिमत्ताचं हे 2च काय आहे मित्रांनो आपल्याला इथं सब्जेक्ट असतील. त्यामुळे त्याचं ताण घ्यायचं नाही. याच्यावरती 90 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. हे सुद्धा मराठी आणि इंग्रजीमधून याचं राहील. त्यानंतर कागद पडताळणी होईल मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके, त्यानंतर 10 गुणांची मुलाखत. ही मुलाखत खूप गमतीशीर, म्हणजे गमतीशीर म्हणण्यापेक्षा निर्णायक असते, ठीक आहे. त्यांचं असं एक पूर्ण पॅनल बसलेलं असतं. ते काही पण विचारतील तुम्हाला, सध्याचं अर्थमंत्री कोण आहेत, ओके, सहकार मंत्री कोण आहेत, असं का वेगवेगळे प्रश्न, ज्या की तुम्ही एक 50 किंवा 100 प्रश्न त्या ह्याच्यानुसार, जर त्यावेळेस काहीतरी राजकारणातील मोठ्या घडामोडी वगैरे भरल्या तर 100 प्रश्नाची यादी होईल. अदरवाईज 50 प्रश्न सफिशियंट आहेत. ते प्रश्न तुम्ही काय करा, इंटरव्ह्यूला जाताना अगदी व्यवस्थित करून जायचं, म्हणजे तिथं गडबडणार नाही. कारण इंटरव्ह्यू खूप कमी कालावधीचा असतो, कधी कधी 5 मिनिटाचा, कधी कधी 3 मिनिटाचा. एखाद्याचा जरा जास्तच इंटरेस्टिंग झाला, व्यवस्थित त्यांनी रिस्पॉन्स दिला कॅन्डिडेटनी, तर 10 मिनिटाचा पण होऊ शकतो, पण त्याच्या पुढं शक्य नाही. कमीत कमी एवढाचा. कधी कधी जर काही बोललाच नाही इंटरव्ह्यूमध्ये एखादा उमेदवार तर 1 ते 2 मिनिटामध्ये पण तो बाहेर येऊ शकतो, ठीक आहे. तर बघा उमेदवारांची अंतिम निवड सूची काय आहे, तर जसं की आपण बघू शकता, निवड समिती प्रतिनिधींनी मोजदाद केल्यानंतर मुलाखत गुणांची सरासरी अधिक ऑनलाईन परीक्षेत, म्हणजे 90 गुण जे ऑनलाईन परीक्षेत आहे ते प्लस इंटरव्ह्यूचे 10 प्रश्न, या आधारे काय होईल, त्याची टोटल 100 गुणांच्या आधारे त्याची नेमणूक केली जाईल असं इथं सांगितलेलं आहे. फी मात्र आजकाल सगळ्याच याला मित्रांनो भरमसाठ असते. इथं जर आपण बघितलं ज्युनियर असिस्टंटसाठी 800 आणि 144, म्हणजे 800 रुपये फी आणि 144 GST असं दोन्ही मिळून आपल्याला इथं असिस्टंटसाठी भरायचं आहे. आणि शिपाईसाठी 500 आणि हे 90 असं दोन्ही मिळून इथं काय आहे, शिपाई पदासाठी आपल्याला फी भरायची आहे. तर ही 590 आणि ही जर आपण बघितलं तर 944. ओके, असिस्टंटसाठी 944 आणि शिपाई पदासाठी 590 अशी ही फी टोटल आपल्याला इथं द्यावी लागणार आहे. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. किंवा आपल्याला काय अडचणी येत असतील ऑनलाईन भरण्यासाठी, नेट कॅफेची आवश्यकता असेल तर बिंदास व्हॉट्सअप करा. खाली व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसत आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला त्याचं परिपूर्ण स्टडी मटेरियल आणि अगदी मुलाखतीपर्यंत जाईपर्यंत सर्व काही तुम्हाला मित्रांनो इथं
हेल्प केली जाईल. ठीक आहे, तर इथं आपण थांबूया. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि याची PDF तुम्हाला एक्झाम ऑडिट टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या एक्झाम ऑडी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला आहे असं वाटत असेल एक लाईक जाता जाता नक्की करा. धन्यवाद.